नमस्कार मंडळी. बरेच वर्षांनी आज मी मराठी मंडळींपुढे काही सादर करते. जेव्हा कविता ते गाणं रंजक प्रवास हा विषय सादर करायचं ठरवलं तेव्हा मला प्रश्न पडला की याचा स्कोप काय ठेवायचा. तर मी असं ठरवलं की कविता कशी स्फुरते इथपासून त्या कवितेचं गाण्यात रूपांतर होताना झालेला प्रवास आणि आलेले अनुभव आणि मजा ही तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावी. थोडेसे अँकर पॉईंट्स आहेत. प्रत्यक्ष लिहायला घेतलं तेव्हा बरीच पानं झाली, त्याच्यामुळे काही काही वेळेला मला माझा पेपर रेफर करावा लागेल. आज मी माझ्या लेखनाची पूर्वपीठिका आणि कशी कविता स्फुरते आणि 5 कविता आणि त्याची रूपांतरित गाणी एवढ्यापुरतं लिमिटेड ठेवलेलं आहे. तर पहिल्यांदी माझ्या लेखनाची पूर्वपीठिका. तांत्रिक लेखन गेल्या 40-50 वर्षात भरपूर केलं आणि साहित्यिक लेखनामध्ये वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून मी डायरी लिहित असे, पण ती अगदी वैयक्तिक खाजगी बाब होती. मोठं झाल्यानंतर ती डायरी वाढून पण टाकली. त्याच्यानंतर शाळेच्या मासिकांमध्ये, वर्गाच्या मासिकांमध्ये लेख लिहिणं, कविता करणं, फिश पॉन्ड्स देणं, म्हणजे लोक भाड्याने मला फिश पॉन्ड्स करायला दुसऱ्या वर्गात बोलवायचे. पण हे सगळं काळाबरोबर वाहून गेलं. 76 साली मी इंद्रावती मोहिमेमध्ये मध्य प्रदेश आणि अबुजमाड महाराष्ट्र इथे माडियांच्यामध्ये वावरले 1 महिना. त्यावेळेला आलेले अनुभव महाराष्ट्र टाइम्समध्ये पब्लिश पण झाले होते. पण या सगळ्या गोष्टी जपून नाही ठेवल्या गेल्या, त्या नष्ट झाल्या. फक्त एकच झालं, मी 19-20 वर्षापासून ज्या लिहिलेल्या कविता आहेत त्या कवितांची वही चुकून मकून जपून ठेवली गेली. आणि काही वर्षापूर्वी, म्हणजे 5 वर्षापूर्वी मी त्याचा इलेक्ट्रॉनिक बॅकअप केला. एवढंच नाही तर व्हॉइस टू टेक्स्ट वापरून डिजिटायझेशन पण केलं आणि त्याचा उपयोग मला आज खूप उपयोग होतो आहे. साहित्यिक लेखनामध्ये लेख झालेच. तुम्हाला कोणाला काही जणांना आठवत असेल, पण राजूने जेव्हा कालिदास जयंती पहिल्यांदी सिडनीमध्ये सुरू केली तेव्हा मी बरेच वर्ष तो अनियतकालिक काढत होता आणि कालिदास जयंती साजरी करायचो. तेव्हा आम्ही कवी संमेलनं केली, डिबेट्स केल्या, वीणा आणि अदर्स प्रॉब्ली विल रिमेंबर दॅट. आणि प्रवास वर्णनं मी लिहिली. म्हणजे त्याची सुरुवात हिमालयामध्ये मी जेव्हा गेले होते तेव्हाच प्रवास वर्णनं, त्यावेळेला केलेल्या कविता आणि नंतर प्रत्येक जे एपिक जर्नीज केले त्याच्याबद्दल, व्हँकुव्हर अलास्का किंवा आत्ता नुकतेच आम्ही डार्विन घाण एक्सपिडिशन कँगरू आयलंड करून आलो. म्हणजे ज्याचा ज्याचा प्रभाव मनावर पडला त्यावेळेला लेखनाची स्फूर्ती झाली. परंतु कविता मात्र मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये मी लिहित असे. तर कशी अचानक कविता स्फुरते? वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कारणामुळे कविता स्फुरत असेल, परंतु कुसुमावती देशपांड्यांनी, म्हणजे कवी अनिलांच्या पत्नी, त्यांनी एक फारच सुंदर कविता केली होती की कविता कशी स्फुरते. त्याची पहिली ओळ मला अजून आठवते. कशी अचानक कविता स्फुरते मनातली उर्वशी. म्हणजे जेव्हा ती मनात कविता प्रगट होते तेव्हा ते सुंदर रूप मनश्चक्षूवर प्रगट झालेलं असतं. तर सुंदर भव्य निसर्गदृश्य, आल्हाददायक आसमंत वातावरण, विशेष घटना, सामाजिक परिस्थिती, एखाद्या विषयाबद्दलची पराकोटीची भूमिका, माणसांविषयीचं प्रेम आणि आत्मचिंतन, या सर्वांमुळे वेळोवेळी भारावून गेले असताना मला कविता स्फुरल्या आहेत. जेव्हा कविता भावनांची उत्कटता वाढते तेव्हा गद्य हे पद्य होतं. कविता म्हणजे प्युअर प्ले ऑफ इमोशन्स. जेव्हा भावना किंवा रिस्पॉन्स हे नादमय, अलंकारिक, कमीत कमी पण चपखल शब्दांमध्ये व्यक्त होतं तेव्हा कविता निर्माण होते. गद्यापेक्षा पद्यांमधून
शाब्दिक नादमाधुर्य, साहित्यिक सौंदर्य, सखोल विचार व उत्कट भावना मनाला जास्त भेटतात. पोएट्री इज द ओल्डेस्ट लिटररी फॉर्म predating the written word or prose by several millennia. आज 65,000 वर्ष कंटिन्युअस लिव्हिंग कल्चरमधले ॲबोरिजिनीज ऑस्ट्रेलियामध्ये सॉंगलाईन्स वापरून त्यांची संस्कृती त्यांनी जतन केली. 2000 वर्षापूर्वी बायबलमधले हिम्स अजूनही लोकांना एक्साईट करतात आणि वापरले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 10,000 वर्षापूर्वी कदाचित अतिशयोक्तीचा क्लेम असेल, पण अपरूषे वाङ्मय जे तयार झालं त्यातल्या ऋचा ही सुद्धा कविताच आहे. चित्रकार, गायक, शिल्पकार किंवा कवी हे जेव्हा त्यांच्या भावना प्रदर्शित करतात त्यांच्या आवडत्या माध्यमातून, ते करताना त्यांच्या मनःचक्षुपुढे ती कलाकृती आधीच प्रगट झालेली असते. मायकल एंजेलो फेमसली सेड, "I saw the angel in the marble and carved until I set him free. He chiseled away the excessive or superfluous stone from the marble block until the statue emerged in recognizable form." कवितेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उत्कट भावना जेव्हा अनिवार्य होतात तेव्हा जगलेला अनुभव कवितेत प्रगट होतो. कवितेमधला शब्दांचं संकलन हा कवीच्या मनावर झालेला सांस्कृतिक साहित्यिक संस्कारांचा, विचारांची जडणघडण आणि आवडलेले सूर, नाद, लय यांचा परिपाक असतो. माझ्या आठवणीमध्ये मी कविता लिहायला बसले त्याला ती पूर्ण करायला मला 10 मिनिटाच्या वर कधीही वेळ लागला नाही आणि त्याच्यानंतर त्यात फार बदलही करावेसे वाटले नाही. जेव्हा कविता होत असते तेव्हा डोक्यामध्ये एकाच वेळी अनेक आठवणी जागृत होतात. वेगवेगळ्या गोष्टींचे संदर्भ लागतात, कनेक्शन्स, आणि डोळ्यापुढे शब्द प्रगटतात. काही वेळा तर निसर्गाच्या सान्निध्यात असताना तिथेच कविता मला स्फुरली आहे. मी रुद्रप्रयागला गेले होते. तिथे अलकनंदा आणि मंदाकिनीच्या संगमावर 2 नद्यांच्या बेचक्यामध्ये एक सुरेख देऊळ बांधलेलं आहे. त्या देवळाच्या बाहेर खडकावर बसले होते आणि खळखळणारी अलकनंदा आणि मंद वाहणारी मंदाकिनी यांचा संगम बघता बघता रुद्रप्रयागवर मला कविता सुचली. पर्समध्ये लकीली पेन आणि कागद होता. ती तिथे लगेच लिहूनही काढली. त्यातल्या काही ओळी तुम्हाला सांगते. अलकनंदा चंडिका ही भद्रा, मंदाकिनी किती सौम्य भद्रा, शरणागता ही सखी आर्द्रा, प्रयाग रुद्रहा मोही मम गात्रा. आता आजच्या दिवसाला तरी त्या अनेक कवितांपैकी 5 कवितांचं गाण्यात रूपांतर झालं. त्याच्यावर मी त्याचा इतिहास आणि ती ॲक्च्युली गाणी तुम्ही ऐकणार आहात. म्हणजे माझं गद्यातलं बोलणं ऐकण्यापेक्षा ती गाणी ऐकायला तुम्हाला खूपच मजा वाटेल. पहिल्या गाण्याची निर्मिती, कवितेची नाही, पहिल्या गाण्याची निर्मिती 95-96 साली झाली. सिडनीमध्ये 12 महिने पाऊस पडत असतो. अगदी उन्हाळ्यामध्ये दिवसभर गरम झालं तरी संध्याकाळी पावसाचा शिडकावा होतोच होतो. पण आता गेले महिनाभर पाऊस चालले त्यामुळे आपण वैतागलेले आहोत. परंतु 95 साली, आपल्यापैकी बहुतेक जण त्यावेळेला सिडनीत असतील, 95 साली 40 दिवस सलगपणे सिडनीत पाऊस पडला नाही. सिडनीची सगळी अवकाळच जरा बदलून गेलेली होती आणि बुशफायर सीझन सुरू झालेला होता. तर 18 ऑक्टोबर 95च्या दिवशी मला ही कविता स्फुरली आणि ती कविता, त्याचं शीर्षक होतं धरती अशांत. पण या गाण्याचा संगीतकार आणि गायक हा आपल्या सर्वांचा आवडता कलाकार विवेक आपटे यांनी आणि योगायोग असा की विवेकने देखील पहिल्यांदाच ही संगीत रचना केली होती माझ्या कवितेचं गाणं करताना.
त्यांनी उमेदीच्या काळात हे गाणं बनवलेलं आज 30 वर्षानंतर ऐकतानाही तेवढाच आनंद होतो. एका प्रोजेक्ट करता मैना फाटक, मी आणि विवेक एकत्र आलो होतो. मला आठवतं पहिल्यांदा मी एकदा विवेकला माझ्या कवितेची बाबतीतची मनोभूमिका आणि गाण्यापासूनची अपेक्षा यावर चर्चा केली होती मेधाच्या घरी बसून. आणि विवेकने पुढच्या 15-20 दिवसामध्ये चाल लावून गाणं म्हणून रेकॉर्ड पण केलं घरच्या घरी. वी वेर ऑन द सेम पेज. इतकं की मला एकही शब्द बदलावा नाही लागला किंवा त्याला गाणं किंवा चाल बदलण्याची वेळ नाही आली. गाण्यांमधले काही शब्द त्यांनी पुन्हा पुन्हा वापरले जे कवितेत नाही आहेत, पण त्यामुळे गाण्याचा बाज जास्त वाढला. कविता मीटरमध्ये बसवण्यासाठी लागणाऱ्या ताना आणि लकेरी त्यांनी इतक्या सफाईने वापरल्या की अजूनही हे गाणं माझं खूप आवडतं आहे आणि ते पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतं. 95 साली व्हिडिओ करण्याची कल्पनासुद्धा डोक्यात येत नसे, त्यामुळे ह्याची ऑडिओ टेप विवेकने मला दिली होती. त्याच्यानंतर 15-20 वर्ष ती गुल झाली होती. काही वर्षापूर्वी मी जेव्हा सगळ्या माझ्या टेप्स काढल्या तेव्हाही मला मिळाली आणि आज आपण ते गाणं ऐकणार आहोत. मोकळे आकाश धरती अशांत, धरती अशांत, धरती अशांत. मोकळे आकाश धरती अशांत, मोकळे आकाश, मोकळे आकाश धरती अशांत, धरती अशांत, धरती अशांत. दिसराती गेल्या नाही श्रावण गीत, किती दिसराती गेल्या नाही श्रावण गीत. सुकलेली काया कढंतरात, वळवा फटाला, वळवा फटाला निलगिरी वनात, निलगिरी वनात. मोकळे आकाश धरती अशांत, धरती अशांत, धरती अशांत. उदास शेते वृक्ष उदास, किवळे गुण जाळी हिरव्यावलीस. आतला रस नदी ओघळात, अर्पिते अंगार आकाशात, आकाशात, आकाशात. मोकळे आकाश, मोकळे आकाश धरती अशांत,
धरती अशांत धरती अशांत पावसाळा मोह मिटले राग झाले पुलकित पावसाळा मोह मिटले राग झाले पुलकित वाऱ्याशी बिलगता कळीला जरी फुलत निवडी सप्तकाया दुःख मोकळे आकाश धरती शांत धरती शांत धरती शांत धरती शांत धरती शांत धरती यानंतरची 4 गाणी कविता 4 गाणी निर्माण झाली तब्बल 15 वर्षांनी. म्हणजे 95-96 मध्ये आम्ही हे टेप केली होती. जी आज ती टेप माझ्याकडे अजून आहे. त्याची क्वालिटी जास्त चांगली आहे पण मग ते फोनवर गेलं आणि त्याच्यामुळे फरक पडतो. पण टेप आहे अजून. मी 1968 साली SSC झाले आणि त्यानंतर तब्बल 52 वर्षांनी 2020 ऑगस्टमध्ये आमच्या वर्गातील मुलामुलींचा चिकित्सक फ्रेंड्स हा व्हॉट्सॲपचा ग्रुप तयार झाला. प्रमोद देशपांडे हा माझा शाळा मित्र, वर्गमित्र. 10वी-11वीमध्ये आम्ही एकत्र होतो. आमची वर्गमैत्री पुन्हा सचेतन झाली या ग्रुपमुळे. त्यानंतर ग्रुप पोस्ट, फोटोज, व्हिडिओज, संभाषण फोनवरचं यामुळे प्रमोदच्या संगीत कलेचा आविष्कार देखील बघायला मिळाला, अनुभवायला मिळाला. माझ्या काही कवितांना त्यांनी चाली लावण्याचं मनावर घेतलं. त्या संदर्भामध्ये आमची शाब्दिक चकमक फोनवर चालायची. आम्ही दोघेही चिकित्सकचे विद्यार्थी आणि स्वभावाने अतिचिकित्सक. त्यामुळे प्रत्येक कवितेच्या काना, मात्रा, ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार याच्यावर टीका टिप्पणी व्हायची. त्यात मजाही यायची. पण या उहापोहातून काही सुंदर साली निर्माण झाल्या. पहिली कविता जी पब्लिश झाली ती 2 डिसेंबर 2021 साली. पण या कवितेची मी पूर्वपीठिका सांगते. माणूस जन्मभर रोज रात्री झोपतो पण प्रत्येकाचा झोपेचा अनुभव वेगळा असतो. इतकंच नव्हे तर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लागणारी झोप त्याचे प्रकार पण वेगळे असतात. बालपणीची शांत झोप, किशोर वयातील साखर झोप, ज्यात तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी स्वप्नात येतात. मी लहानपणी खूप हत्ती स्वप्नात बघायची कारण गणपतीची भक्त होते आणि माझ्या लेकाने सुपरमॅन मूवी खूप वेळा स्वप्नात बघितला. पण तरुण वयातील उत्साहवर्धक झोप, नंतर मिडल एजमधील अपुरी झालेली झोप आणि कामाच्या धसक्याने येणारी जाग, उतार वयातील पुन्हा पुन्हा चाळवणारी झोप आणि अखेरची काळझोप. या सर्वात मला आवडते तरुणपणातील झोप. 10 एप्रिल 1973 साली तर चक्क झोप कशी लागते यावर मी कविता केली होती. ती आज तुम्हा सर्वांबरोबर शेअर करणार आहे. बघा तुमचा अनुभव ताडून. ह्याचं व्हिडिओ सॉन्ग झालं पण त्याच्यामध्ये शब्द नसल्यामुळे ती कविता माझ्या वहीतली मी जो स्कॅन करून तुम्हाला दिसत आहे. तर या कवितेमध्ये सुंदर चाल लावली आहे प्रमोदनी. म्युझिक ट्रॅक बनवल्यानंतर त्यांनी व्हॉट्सअपवर तनुजा देशपांडे ह्या त्याच्या गायिका मैत्रिणीला ती पाठवली
आणि पुण्यातच स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झालं. सर्व कम्युनिकेशन व्हॉट्सॲपवर चालायचं, कारण कोविडचा काळ होता तो. प्रमोदनी सुंदर व्हिडिओ बनवला आणि 2 डिसेंबर 2021 रोजी त्यांनी हे व्हिडिओ सॉन्ग बनवून स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर पब्लिश केलं. या गाण्याला चाल लावताना प्रमोदने गाण्याचा मुखडाच बदलला. माझ्या कवितेमध्ये नसलेले शब्द त्यांनी ध्रुवपदासाठी वापरले, कारण माझ्या कवितेला ध्रुवपद नव्हतं. ते पण गाणं करायचं म्हणून लिहिलं नाही. कवितेला ध्रुवपद लागत नाही, पण गाण्याला लागतंच ना. आणि त्याचं मला त्यांनी एक्सप्लेनेशन पण दिलं. ते देखील माझ्या व्हॉट्सॲपमध्ये रेकॉर्डेड होतं, ते आज मी सांगते. तो म्हणाला, विद्या, या गाण्यात एक प्रकारची स्टोरी सुरू होते. ती यामिनीच्या प्रवेशाने, यामिनी म्हणजे रात्र. मग तिने काय काय केलं याचा स्वप्नमय अनुभव आणि मग त्याचा क्लायमॅक्स. पण होत आहे काय की सुरुवातीलाच ओंजळीत घेऊन आली असं त्या घटनेचं वर्णन होत आहे आणि घटना काय आहे समजायला वेळ लागतोय. त्यामुळे मी सुरुवातीला ती आली हे 2 शब्द ॲड केले आहेत. नंतर मग ओंजळीत घेऊन आली क्रम चालू ठेवला आणि ध्रुवपदासाठी पुन्हा ती आली हे घातलेलं आहे. त्यामुळे कवितेला कुठेही धक्का न लागता मला ध्रुवपदही मिळते आणि गाण्याचा बॅलन्सही बिघडत नाही आहे. त्याचा परिणाम असा झाला की परवा मी विजयला त्या पाठवल्या, तर तो मला काहीतरी मी बोलताना म्हणाला, अगं तुझी ती आली कविता. म्हटलं, कुठली आली, मला काही आठवत नाही आहे. पण त्याच्या मीटरमध्ये बसण्यासाठी एका ओळीमधले त्यांनी शब्दही बदलले. ते प्रसन्नतेची चौबाजूला शिंपण त्या करती हे माझं आहे, तर त्यांनी गाण्यामध्ये प्रसन्नतेचा चौबाजूला सडा जणू शिंपिती, मी बाई म्हणून ती शिंपण, तो पुरुष म्हणून त्याला सडा आठवला. पण एक आहे की प्रमोदनी कधीही माझ्या मान्यतेशिवाय माझ्या कवितेमध्ये शब्दांचे बदल केले नाही. व्हिडिओमध्ये ड्रीम सिक्वेन्सेस दाखवताना इवन हर्षवर्धन म्हणजे माझा धाकटा मुलगा त्याची 2 पेंटिंग्स पण वापरली. तिलक कामोद, देस, शुद्ध सारण आणि नंद असे अनेक हिंदुस्थानी राग आणि वेस्टर्न रिदम व हार्मनी वापरून केलेलं त्याचं हे व्हिडिओ सॉन्ग तुम्ही ऐका. स्वप्नांचा
चिंतनपर मी कविता लिहिली होती. ॲक्च्युली त्या गाण्याची चाल खरं मेधाने लावायची होती, पण काही कारणाने आमचा सगळा प्रोजेक्टच बाळगला. 2022 च्या सुमाराला मी ही कविता प्रमोदला पाठवली होती आणि त्याला सुरसुरी आली खमाज रागामध्ये ही कविता कंपोज करायची. त्याने एकदम फर्मास चाल पण लावून टाकली. त्याच्या मित्राला ऑनलाईनवर पेटीवर वाजवून दाखवली, गाऊन दाखवली आणि पंडित सुरेश बापट त्याचा जीवलग मित्र आहे, त्यांनी 2 दिवसात स्वतः पेटी वाजवून अभंग गाऊन व्हॉट्सॲपवर पोस्ट पण केला. Everyone's creative juices were flowing in sync and in a short time a song was born. Credit to Pramod and Suresh Bapat. पण तरी देखील प्रमोदला काहीतरी खटकत होतं. त्याला पांढरी 3 किंवा 4च्या पट्टीमध्ये गाणारा गायक हवा होता आणि त्याच्या सहवासात काही महिन्यांनी कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर आले. तो कोकणात काही दुसऱ्या प्रोजेक्ट करता गेला होता. त्यांनी शेंबेकरांची मैफिल अटेंड केली होती. त्यांच्या आवाजाची जात प्रमोदला या गाण्यासाठी जास्त अनुरूप वाटली. त्याने मला त्यांच्या आवाजातलं एक गाणं पण पाठवलं, पण मला राजाभाऊंचा आवाज फारच अनुनासिक वाटला. कोकणचे होते. प्रमोद म्हणाला, काळजी करू नकोस, मी 4 दिवस त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून अनुनासिकत्व काढूनच टाकतो. पठ्ठ्याने 4 दिवस त्यांना आपल्या पुण्याच्या घरी राहायला बोलवलं, प्रॅक्टिस करून घेतली आणि त्यांनी रेकॉर्डिंग याच्यापूर्वी कधी राजाभाऊंनी केलं नव्हतं. रेकॉर्डिंग करण्याचा माहोल वेगळाच असतो, मैफिल करणं वेगळं. म्हणजे ते शेंबेकर म्हणाले, अहो हे गाणं मी अर्धा तास गाऊ शकतो. प्रमोद म्हणाला नाही. एका आठवड्यामध्ये लाईव्ह म्युझिकची साथ घेऊन प्रमोदनी हे स्टुडिओमध्ये रेकॉर्ड पण केले. पुन्हा एकदा त्यांनी गाण्याची जात बदलली, मुखडा बदलला त्याला अभंगाचं रूप देण्यासाठी. व्हिडिओ करायच्या वेळेला मुख्य अडचण येत होती की शब्दाला आणि मूडला अनुसरून मिळणारी फ्री डाउनलोडेबल चित्र किंवा व्हिडिओ क्लिप्स. त्याच वेळेला विजयचा मेहणा डॉक्टर विश्वास सापटणेकर गेले 42 वर्ष पंढरपूरच्या वारीमध्ये मेडिकल कॅम्प्स चालवत असतो. तो त्यावेळेला वारीमध्येच होता. म्हणजे वारी आषाढी एकादशीच्या आधी वारी जी सुरू होते तेव्हा तो 3-4 ठिकाणी मेडिकल कॅम्प्स घेतो. मी त्याला लगेच फोन केला आणि त्याला मी सांगितलं की अरे मला काही लाईव्ह फोटोज आणि व्हिडिओज हवे आहेत वारकरी नाचताना गाताना. विश्वासनी लगेच त्याच्या असिस्टंट करवी भरपूर फोटो आणि क्लिप्स मला पाठवल्या. मी त्या प्रमोदला पाठवल्या आणि त्यांनी खुबीने त्या वापरल्या. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांच्या कॉमेंट्समध्ये, अरे हे ऐकताना तर तुम्ही आम्हाला वारी घडवून आणली, आम्हाला थेट पंढरपुरात नेलं वगैरे वगैरे. अर्थातच आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर प्रमोदने त्याच्या यूट्यूब चॅनलवर 9 जुलै 2022 साली हे व्हिडिओ सॉन्ग पब्लिश केलं. ऐकूया. जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. भावडोळी उठती सदा, भावडोळी उठती सदा, भावडोळी उठती सदा. आनंद तरंग, आनंद तरंग, अंतरीचा पांडुरंग, अंतरीचा पांडुरंग. कीर्तनात होई दंग, कीर्तनात
पाशी जडे संग नित्यकर्मी निपजला नित्यकर्मी निपजला पाप पुण्याचा भुजंग पाप पुण्याचा भुजंग अंतरीचा पांडुरंग कीर्तनात होई दंग कीर्तनात होई दंग भावडोळी उठती सदा भावडोळी उठती सदा मत्सराचे तांडव चाले हो मत्सराचे तांडव चाले हो मत्सराचे तांडव चाले हो मत्सराचे तांडव चाले वल्ग नाही असे संग वल्ग नाही असे संग शंखनादे भाव करी सदा बेरंग अंतरीचा पांडुरंग अंतरीचा पांडुरंग कीर्तनात होई दंग कीर्तनात होई दंग भावडोळी उठती सदा भावडोळी उठती सदा उन्हासवे जीवागडे उन्हासवे जीवागडे उन्हासवे जीवागडे सावलीचा संग सावलीचा संग उन्हासवे जीवागडे उन्हासवे जीवागडे सावलीचा संग निराशेच्या अंधाराला निराशेच्या अंधाराला मिळे आशेचा रंग अंतरीचा पांडुरंग अंतरीचा पांडुरंग कीर्तनात होई दंग कीर्तनात होई दंग भावडोळी उठती सदा भावडोळी उठती सदा कालचक्र भेदून जाय संत जनांचा सत्संग कालचक्र भेदून जाय संत जनांचा सत्संग वाजे मृदुंग ज्ञानियाचा वाजे मृदुंग ज्ञानियाचा जागा होतसे श्रीरंग जागा होतसे श्रीरंग अंतरीचा पांडुरंग अंतरीचा पांडुरंग कीर्तनात होई दंग कीर्तनात होई दंग भावडोळी उठती सदा भावडोळी उठती सदा
सदा भावडोई उठती सदा भावडोई उठती सदा तरंग उठती सदा तरंग उठती सदा रखुमाई जय जय विठोबा 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 रखुमाई शब्द आणि गाणं दोन्ही छान आहे. आपण नेहमी असेट मॅनेजमेंटमध्ये क्रिएशन ऑफ ॲसेट टू इट्स डिस्पोजिशन हे नेहमी हँडल करत असतो. मला वाटलं तर हे व्हिडिओ सॉन्ग झालं आता संपलं या गाण्याचं, म्हणजे त्याचं शेवटचं रूपांतर आहे. माझ्या मावस नंदेला अमला शेखर म्हणून पुण्यामध्ये ती राहते, तिनेही जेव्हा हे अभंग ऐकला, ती रोहिणी भाटेंची आवडती शिष्या होती. तर मला म्हणाली, विद्या वहिनी मला हे गाणं ऐकून ह्याच्यावर नाचावंसं वाटतंय. मी म्हटलं बाई नाच, मी कुठे अडवणार. तर तिने कोरिओग्राफी करून 2 पुण्यामध्ये त्याच्यावर प्रोग्राम पण केले, पण ते आज मी दाखवत नाही आहे कारण गाण्यापर्यंतच्याच रूपांतराची सीमा घातलेली आहे. प्रमोद, मला असं वाटलं की प्रमोदची थोडी बॅकग्राऊंड सांगायची. प्रमोद हा बँक ऑफ इंडियामध्ये हेड ऑफ IT होता. त्यांनी इंटरबँक म्युझिक कॉम्पिटिशन्समध्ये बरीच बक्षिसंही मिळवली होती. त्यानंतर तो CDSLमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होता. शेअर रजिस्ट्रीच्या 2 कंपनीज आहेत भारतामध्ये, त्यातली एक CDSL. 2003 साली त्यांनी त्याचा पहिला रामम रमेशम भजे या अल्बमची ऑडिओ CD काढली. त्यात रवींद्र साठे, आनंद भाटे, उत्तरा केळकर अशा मातब्बर गायकांनी त्याच्यासाठी गायलं होतं. लहानपणापासून त्यांच्या गिरगावातील स्वतःच्या राम मंदिरामध्ये तो दरवर्षी रामनवमीला कीर्तनही करतो. मी जेव्हा ठरवलं की आजचा कार्यक्रम सादर करायचा, तेव्हा मी प्रमोदला एक विनंती केली की त्याने त्याचे अनुभव या कवितांची गाणी बनवताना आलेले एका व्हिडिओद्वारे आपल्याला सांगावे. ही ॲक्सेप्टेड माय रिक्वेस्ट आणि त्याचा आता व्हिडिओ बघूया. नमस्कार मंडळी, प्रमोदचा तुम्हाला आदरपूर्वक प्रणाम. मंडळी, कविता ते गाणं हा जो प्रवास आहे त्यामध्ये काव्य प्रथम की चाल प्रथम हा वाद नेहमीचाच आहे, परंतु शब्द हे अगोदर जन्मावे लागतात हे तर्कशुद्ध आहे. कधी कधी हा क्रम उलटा देखील होतो, परंतु नवनिर्मितीकरता शब्द हेच प्रमुख स्रोत असतात. कविता, त्यातील भावना, कवितेचा छंद, स्वभाव, स्वरूप ह्या सर्वांनी भारावलेला संगीतकार जेव्हा ते गाणं कवितेतून जन्माला आलेलं पाहतो, तेव्हा तो एक अतिशय सुखद निर्मितीचा अनुभव असतो. आता आपण मुख्य विषयावर येऊ. सौ विद्या मोघे ही माझी शाळेतली सहाध्यायी. तिच्या 4 विविध रंगी कवितांना स्वरबद्ध करण्याची संधी मला मिळाली. त्यापैकी पहिली कविता म्हणजे यामिनी. मंडळी, काव्यातील शब्दांनी सांगितलेला भाव ज्याप्रमाणे संगीतकाराला प्रेरित करेल त्याचप्रमाणे ती चाल घडते. यामिनी या कवितेत एका मुग्धा स्त्रीची स्वप्नमुग्ध अवस्था अप्रतिमरित्या वर्णन केलेली आहे. याची स्वररचना करणं म्हणजे एक आव्हान होतं. चाल ही घडते म्हणजे ती अंतर्मनातून येते. यामिनी स्वरबद्ध करताना श्रीनिवास खळ्यांच्या चालीचा आदर्श माझ्या पुढे होता. नुसती स्वररचना चांगली झाली म्हणजे झालं असं नसतं. त्या गाण्याच्या इंट्रोडक्शन म्युझिक, इंटरल्यूड म्युझिक यांची सुद्धा समर्पक अशी स्वरयोजना करावी लागते. संगीत संयोजन हे गाण्याची चाल वर उभारून आणणारे असं पोषक आणि प्रेरक असलं पाहिजे. या स्वरयोजनेकरता वाद्यांची निवड ही देखील खूप विचारपूर्वक करायला लागते. वापरलेलं वाद्य हे गाण्यातील वातावरणाला योग्य आहे का, त्यातून हवा असलेला नाद मिळतोय का, या सर्वाचा विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे हार्मनी किंवा फिलर्स इत्यादी गोष्टी
या खूप विचार करून वापराव्या लागतात. मला वाटतं यामिनी हे सर्वांगानी तुल्यबळ असं गाणं झालेलं आहे. अर्थात मुळातले शब्द चांगले असल्यामुळेच हे घडू शकलं. विद्याचं दुसरं गीत म्हणजे एक भक्तिगीत, भावडोही उठती सदा आनंद तरंग. या गीतामध्ये जे भाव सांगितले आहेत तशा तऱ्हेचे भाव आपल्याला अभंगामध्ये जाणवतात. या गाण्याची चाल अभंगासारखी करावी असं मनात आलं आणि ती चाल करताना प्रेक्षकांच्या किंवा श्रोत्यांच्या आवडीचंही भान ठेवायला लागतं, हे मात्र खरं हो. आणखी एक गोष्ट म्हणजे गायकाची निवड. प्रत्येक गाण्याच्या स्वभावाप्रमाणे योग्य असा आवाज निवडावा लागतो. ह्या गाण्याकरता कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर यांची निवड करण्यात आली. ही अभंगाची कलाकृती देखील अर्थात उत्तमच झाली. विद्याचं तिसरं गाणं म्हणजे नारी दर्शन. हे एक दणदणीत स्त्री शक्ती प्रदर्शनाचं परंतु अतिशय उत्तम लिहिलेलं असं गाणं होतं. गाण्यातला आशय, गाण्यातला जोश इत्यादी निर्माण करण्याकरता हे गाणं मला 2 गायिकांकडून आणि कोरस करता 6 मुली घेऊन करावं लागलं. अशा सर्व गाण्यांना योग्य असा व्हिडिओ बनवणं हे देखील कष्टप्रद आहे. व्हिडिओ बनवण्याकरता मुख्य म्हणजे अत्यंत योग्य आणि चपखल बसणारे कंटेंट मिळावे लागतात, परंतु त्याला इंटरनेटवर खूपच शोधाशोध करायला लागते. विद्याचं चौथं गाणं हे हळुवार असलेलं राधाकृष्णाचं प्रीतिगीत आहे आणि त्यामध्ये रंगांचा खूप संबंध आहे. त्यामुळे हे गाणं रासरंगावरती करणं हे मला जास्ती योग्य वाटलं आणि अशा गाण्याकरता धानी रागावरती आधारित अशी एक रचना मी तयार केली. ह्या गाण्यातही मुलींचा कोरस वापरावा लागला बरं का. हे गाणं देखील अतिशय श्रवणीय झालेलं आहे. आणखी एक गोष्ट अशी की गाणं नुसतं लिहून संगीत बनवून गाऊन रेकॉर्ड करून भागत नाही, तर साऊंड मिक्सिंग नावाचा जो हल्ली तंत्रज्ञानाचा प्रकार आलेला आहे तो देखील योग्य प्रमाणे उपयोगात आणणं अतिशय जरुरी असतं. एक उत्तम गाणं उभं राहणं हे संपूर्ण संघाचं सामूहिक यश असतं. मंडळी, ह्या संगीत क्षेत्रातील माझा अनुभव आता जवळजवळ 50 ते 52 वर्षाचा आहे. संगीत रचनांकरता मला सुदैवाने महान संगीतकार काही दत्ता डावदेकर यांचं मार्गदर्शन मिळालं. ह्या सगळ्या माझ्या गाण्यांना आपल्यापर्यंत आणण्याकरता मी एक यूट्यूबवर चॅनल केलेलं आहे. त्याचं नाव आहे देसी क्रिएशन्स 370. त्यामध्ये पुष्कळशा प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या वैविध्यपूर्ण आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील. याशिवाय आणखी साधारण 150 रचना माझ्या पदरी आहेत ज्या अजून प्रसारित झालेल्या नाही. आज विद्येच्या आग्रहामुळे मला आपणा सर्व रसिक श्रोत्यांसमोर माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. मला प्रश्न होता की पुढच्या कविता दाखवायच्या किंवा ऐकवायच्या आधी त्याच्याबद्दलचं प्रमोदचं बोलणं, पण डिस्ट्रप्शन नको म्हणून तो व्हिडिओ संपूर्णपणे आधी दाखवला. आज तिसरी कविता आहे नारी दर्शन, त्याचं गाणं झालं आहे. तुम्हाला कंटाळा असेल तर मी थांबू शकते, नाहीतर 2023च्या सप्टेंबरमध्ये मी नवरात्रीच्या सुमाराला नारी दर्शन ही माझी कविता आमच्या ग्रुपवर टाकली होती. प्रमोदला ती खूप आवडली. मला म्हणाला, ही कविता आधी पाठवली असतीस तर 23च्या नवरात्रात पब्लिश केली असती आपण. ही कविता मी 4 सप्टेंबर 1974 मध्ये रात्री 10 वाजता लिहिलेली होती आणि त्या कवितेचं गाण्यात रूपांतर 50 वर्षांनी झालं. कविता लिहिली तेव्हा मी 21 वर्षाची होते, पण तेव्हाही मला स्त्री शक्तीचा सार्थ अभिमान होता. स्त्री कर्तृत्वाची जाणीव होती आणि कुठल्याही क्षेत्रात कामगिरी करण्याची जिद्द होती. MSc झाल्यानंतर 3 महिने मी NIBM मध्ये प्लॅनिंग कमिशन करता स्टॅटिस्टिकल डेटा मॉडेलिंग करून इंडियन नेव्हीमध्ये नुकतीच बायोस्टॅटिस्टिशियन म्हणून कामाला सुरुवातही केली होती. मी नेहमी हिरहिरीने स्त्रीमुक्तीच्या संदर्भात म्हणायची, वी डोंट नीड टू बी लिबरेटेड, वी आर बॉर्न फ्री. या कवितेमध्येही हा आवेश तुम्हाला दिसेल.
कविता लिहितानाचा मूड त्यावेळेला लिहिलेला तो असा होता, नसलेली तलवार चापल्याने चौफेर फिरवून सर्व दुष्टांचा संहार करावा वगैरे वगैरे. विशेष सूचना पायाखाली झुरळ नाहीये हे खात्री करून घेतल्यावर. मला या कवितेचं गाणं होईल असं वाटलं नव्हतं. मीटरमध्ये या कवितेचं गाणं करताना प्रमोद आणि माझ्यामध्ये खूप शाब्दिक चकामक झाली. कविता त्याला छंदमुक्त वाटत होती. मी ती मुक्त छंदात लिहिली होती. त्याच्यामध्ये वृत्त मध्येच बदलली पण होती. चाल लावताना शब्दांची फिरवाफिरव, ओळींची अदलाबदल केल्याशिवाय त्याला मीटर साधत नव्हता. मी शब्द बदलायला तयार नव्हते. एकदा तर मी त्याला वैतागून म्हटलं, ही या शिळ्या कडीला कशाला उतारायचं 50 वर्षानंतर. तर त्याचं म्हणणं, अगं या कवितेतल्या कल्पना खूप छान आहेत, अजूनही त्या करंट आहेत, त्याचं एक झकास गाणं व्हायला पाहिजे, त्याकरता जे करायला पाहिजे ते तू करावंस. त्यांनी सुधारणा पण सुचवल्या. कवितेला जोशपूर्ण गाणं चाल बसवली. गाणं छान झालं. आता व्हिडिओचा प्रश्न होता. 3 दिवस मी इंटरनेटवर योग्य इमेजेस आणि व्हिडिओ क्लिप्स यांचा शोध घेत होते. मला विविध क्षेत्रांमध्ये प्रख्यात असलेल्या स्त्रियांचे फोटो हवे होते. तसंच प्राचीन भारतीय शिल्पकलेमध्ये उपलब्ध असलेल्या स्त्रियांच्या मूर्तीचे फोटो हवे होते. ते सर्व गोळा करून मी प्रमोदला पाठवलं. त्याचेही प्रयत्न चालू होते. त्या सर्वांचा उपयोग करून प्रमोदनी अतिशय सुंदर, प्रत्येक काव्य पंक्तीला अनुरूप असा व्हिडिओ बनवला आणि 15 नोव्हेंबर 2023 साली त्याच्या यूट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ सॉन्ग तयार झालं. ऐकूया आपण. असे मी शक्ती भुजा
राधाप्रीत शेवटची कविता, 5वी कविता ज्याचं गाणं झालं आहे. काही वर्षापूर्वी कॅनडामधील टोरंटोमधून एकता मासिकातर्फे समस्यापूर्ती स्पर्धा ठेवली होती. काव्यपूर्तीसाठी एक ओळ दिली होती. रंग पावरी राधा सजली, लेऊन हरीचा रंग निळा. त्यावेळी या ओळीचा ध्रुपद म्हणून वापर करून मला एक कविता सुचली होती. या कवितेमध्ये डोक्यामध्ये कृष्ण राधावर खूप गाणी झालेली आहेत. कंठातच रुतल्या माना ताना या गाण्याच्या राधेच्या विरहावस्थेचं वर्णन आहे. तर राधा ही कृष्णावरी भाळली यामध्ये निसर्गाच्या आणि जनमानसाच्या राधाकृष्ण संबंधाबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत. राधा ही बावरी या गाण्यात निसर्गाचे विविध आविष्कार राधेला कृष्णाच्या सहवासाची आठवण करून देतात. पण राधाप्रीतमध्ये राधेची भाववृत्ती वर्णिली आहे आणि भावपूर्ती. झोपलेल्या राधेला जाग आल्यानंतर ती अंतरीचा कृष्ण भोवतालच्या निसर्गात बघते आणि जेव्हा ती जलाशयाच्या प्रतिबिंबामध्ये तिच्या अंतरीचा कृष्ण बघते तेव्हा तिची वाट द्वैताकडून अद्वैताकडे सुरू होते. पुन्हा एकदा तनुजा देशपांडे लीड सिंगर आणि 4 मुली कोरससाठी निवडून प्रमोदनी त्यांच्या 4 वेळेला रिहर्सल्स घेऊन स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग केलं. पण ऑटो ट्युनर वापरताना त्याला काही ट्रबलसम स्पॉट्स आढळले. त्यांनी ते दुरुस्तही केले. त्यांनी मला जेव्हा ते रेकॉर्डिंग पाठवलं तेव्हा मला असं आढळलं की काही शब्दांवर चुकीच्या जागी वजन दिलं गेलं आहे. काही अक्षरं ऐकू येत नाही आहेत किंवा काही अक्षरांचा उच्चार बरोबर नाही आहे. या सर्व खटकलेल्या गोष्टी मी त्याला व्हॉट्सॲपवर कळवल्या. त्यानंतर प्रमोदनी पुन्हा एकदा रेकॉर्डिंग केलं स्टुडिओमध्ये. साऊंड क्वालिटी त्याला जास्त चांगली हवी होती. सो ही वेंट टू अनदर रेकॉर्डिंग स्टुडिओ टू ऑप्टिमाइज द साऊंड लेवल. त्याच्यानंतर व्हिडिओ कंपायलेशन करून व्हिडिओ सॉन्ग तयार झालं आणि 17 जानेवारी 2025 रोजी त्यांनी ते यूट्यूबवर प्रकाशित केलं. ऐका.
जलाशयाच्या प्रतिबिंबातून जलाशयाच्या प्रतिबिंबातून घनश्याम हा तिने पाहिला अष्टौ प्रहरी ध्यानी स्वप्नी हरिभक्तीचा गोप गुंफिला एकनूर आज्ञे आणि दसनूर कपडा म्हणतात ना, तसं कवितेला रंग रूप साज देणारं जेव्हा त्याचं रूपांतर गाण्यात होतं तेव्हा जाणवतं. हाऊ डू यू जज म्युझिकॅलिटी? The music judges evaluate the song and arrangement as performed. In terms of musical elements in the performance, melody, harmony, range, tessitura, temp, rhythm and meter, construction and form and embellishments. They look for emotional impact, lyrical content, and how well the song communicates its message. The singer's pitch, tone, vibrato and ability to convey emotion and production of quality of recording are also considered. Guess what? I found all of these in ample abundance in the above songs. Great musicality. Video inclusion was superb bonus. त्यामुळे विवेकच्या ऑडिओचं व्हिडिओ सॉन्ग करायला पोटेन्शियल अजून आहे असं मला वाटतं. थँक्यू. दॅट्स द एंड.